नमस्कार शेतकरी राजाचा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी आपल्या शेती करत असताना आपल्या शेतीतलं जे काय आहे ते आपण दावतोच बरं का. आणि तुम्हाला सांगतो शेतीत कधीतरी तुम्ही मन लावून एकदा बसा. तुम्ही जरा एखाद्या जागेला आणि थांबा लगे वर ढकलू ना, जरा ऐका जरा. तुम्ही काय करा माहिती आहे का, ज्या वेळेस तुम्ही शेतीत काम करायला आलाय का नाही त्यावेळेस जरा मन लावूनच काम करा. तुम्ही मन लावून जर केलं का नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 2 तास लागणार का 2 तास काय तुमचं तिथं तासातच काम उरकणार. पण एक आहे तुमच्याबरोबर जे काय तुमचे घरचे असते किंवा तुमचे साथ देणारे लोक जे असतात ना ती सगळ्यात महत्त्वाची आहे ती. आणि कधी पण कामगाराला, कधी तुम्हाला त्या साथ देणाऱ्या माणसाला कधी काम कमी झालं आहे म्हणून कधी रागवायचं नाही. कारण कसं असतं बघा, प्रत्येक माणसाचा मूड असतो, कधी मूड ऑफ असतो, कधी मनावर बी ताणतणाव आलेला असतात, कधी डोक्यात काय विचार असतात, त्यामुळे बी काम कधी कमी जास्त होत असतं या. पण एक आहे ज्यावेळेस मग तुम्ही पण त्यावेळेस त्याला रागवत असता त्यावेळेस त्याचं पण संतुलन बिघडत असतं. मग तो काय म्हणतो माहिती आहे का, आज मी जरा थोडंसं डिप्रेशनमध्ये आहे किंवा माझं जरा विचार म्हणजे जी काय कामं जी माझं काय लक्ष आहे ती माझं कामावर लक्ष जाय नाही आज. तरी पण मला मालक कसा किंवा मला जे काय काम करून माझ्याकडून हा बाबा जो काय घेतो या हा मला समजून घ्यायला झालं या. आणि तो माणूस मालकाला सांगू शकत नसतो की बाबा माझं त्याच्यामुळे माझ्या कामावर लक्ष जायला लागत नाही किंवा हे असं होतं या. काय गोष्टी लोकांना ती बोलून दावत. पण एक आहे मालकानं ओळखून घ्यायचं असतं की कधी काळी जसा आपण आपल्यावरच विचार करायचा की पुढल्या माणसाचा की बाबा नेमकं त्याच्या मनाला काहीतरी असेल, काहीतरी विचार चालू असेल मनात. हो का, ज्या अर्थी ते आपल्याकडे काम करायला येत असतो या त्या अर्थी त्याची आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा जे काय असेल ते असेल ती काही एवढी बेताची नसणार आहे, हा पण विचार करायला पाहिजे. मग भले समजा काही असो XYZ, तुम्ही किती घाई गडबडीत असाल, तुम्ही रागवलेला असाल किंवा तुमच्यावर स्वतः वैयक्तिक कामाचा ताण पडलेला असेल, ती तुम्ही बाहेरच्या माणसावर कधी तुमच्या रानात येणाऱ्या माणसावर कधी काढायचं नाही का. तर त्याचं संतुलन बिघडतं हो. कायला म्हणणार मला कोण समजून घेत नाही, ती कामाचा तापच आहे आणि दररोज डेली कामाला यायचं किंवा तेवढं कष्ट करायचं आणि त्याच्यानंतर बाकीचं त्याचं घरचं त्यानं बघायचं. मग ह्या अवघडच गोष्टी आहेत ना. तर हे काम करत असताना आपल्याला आलेल्या कामगाराकडून बी कधी ना कधी अशी अपेक्षा ठेवायची की बाबा चल ठीक आहे आज काय अडचण नाही, थोडंफार काम जरी कमी झालं पण ती दररोज तुमच्या रानात असतो या. त्याच्यामुळं अशी पण अपेक्षा ठेवायची की बाबा त्याला समजून घ्यायचं. आणि ही शेतकऱ्याला प्रत्येक माणसाची गरज आहे हो. आज मी तिला पैसा ही सगळं मिळेल पण माणूस मिळतोय का, नाही मिळत. त्यासाठी माणसाला समजून